आज होती नागपंचमी आणि नेमकं मला उठायला उशीर झालेला. फटाफट उठल्यानंतर पहिला टिफिन बनवायला घेतला. रात्री मूग भिजत घातलेले, तर त्याचीच उसळ मी बनवणार होते. मस्त अशी उसळ बनवली मुगाची आणि त्यानंतर चपाती भाजी बनवून घेतली. नाश्त्याची तयारी केली. रात्री भिजवलेले ड्रायफ्रूट्स पहिले सोलायचं मला काम असतं आणि एवढा कंटाळा येतो ना मला बदाम सोलायचा, खूप कंटाळा येतो, पण ते मला दररोज करावंच लागतं. ड्रायफ्रूट्स बनवले आणि त्यानंतर मिल्कशेक बनवायला घेतला आणि नेमकी लाईट गेली. तर बघू शकता लाईट गेली. त्यानंतर अर्ध्या तासाच्या वेटनंतर लाईट आल्यानंतर फटाफट केळी वगैरे दूध वगैरे टाकून मिल्कशेक त्यांचा बनवून ठेवला. त्यानंतर मी गेले लगेच बाजारामध्ये आणि जे काय पूजेचं साहित्य लागणार होतं, भाजी वगैरे सगळं काही घेऊन आले. मस्त दुपारी पूजा केली साधी आणि सोपी. त्यानंतर मी रेडी झाले, कारण मंदिरात मला जायचं होतं. तर अशी मी रेडी झाले होते. कशी दिसते नक्की सांगा. त्यानंतर मस्त ताट तयार केलं देवासाठी आणि गेलो मंदिरात. मस्त तिथं पूजा वगैरे केली आणि संध्याकाळी मी बनवली होती पुरणपोळीचा स्वयंपाक. तर संध्याकाळीच नैवेद्य दाखवला. तर असा होता व्लॉग. आवडला असेल लाईक करा. बाय.